जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून नदीपात्रातील शेती पंपांच्या केबल वायर चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला होता। ऐन उन्हाळ्याच्या दिवसात केबल चोरीला जात असल्यानं पाणी असून देखील पिकांना पाणी देता येत नव्हतं, ज्यामुळे शेतकरी कमालीच्या हैराण झाले होते। या पिकांचं मोठं नुकसान होत होतं। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार आणि त्यांच्या पथकानं विविध घटनास्थळांना भेटी दिल्या। तपासादरम्यान घटनास्थळांवर मिळालेली बीडी, विशिष्ट प्रकारची तंबाखूची पुडी आणि विशिष्ट पेय यांवरून हा सर्व प्रकार एकाच टोळीनं केल्याचं समोर आलंय। तसंच वापरण्यात आलेल्या वस्तूंच्या ब्रँडवरून ही टोळी परराज्यातील असल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटली। गुन्हे शाखेनं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती गोळा केली असता ही टोळी मध्य प्रदेशातील असून चोरीच्या ठिकाणाजवळ वस्ती करून राहायची आणि रात्रीच्या वेळी चोऱ्या करायची अशी माहिती मिळाली आहे। चोरीच्या काळात हे आरोपी जुन्नर भागात फिरस्ते म्हणून राहत होते, मात्र सध्या ते नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी परिसरात असल्याची पक्की माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं घोटी येथे सापळा रचून 5 संशयितांना ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली। आरजा छत्तीसिंग पवार, वय वर्ष 19, राहणार कुडे, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश। गगन शापीलाल चौहान, वय वर्ष 19, राहणार येडियाव, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश। अतुल शापीलाल चौहान, वय वर्ष 21, राहणार येडियाव, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश। तपसलाल सर्कस पवार, वय वर्ष 50, राहणार कुडे, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश। सूरज रामसर आदिवासी, वय वर्ष 40, राहणार बुढा देवगाव, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश। अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 150 शेतकऱ्यांचे केबल जप्त केल्यात। या कारवाईमुळे जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि पारगाव परिसरातील एकूण 12 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। आरोपी सध्या नारायणगाव पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे, श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहपोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहपोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहफौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, सहपोलीस फौजदार शरद बांबळे, पोलीस हवालदार अतुल डेरे, संदीप फड, निलेश सुपेकर, स्वप्नील गाढवे यांसोबतच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, टिलेश जाधव, सोमनाथ डोके, आदिनाथ लोखंडे, संतोष कोकणे आदींनी केली आहे। तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक अय्यूब शेख, जुन्नर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।